श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी चालत जातात आणि संपूर्ण वातावरण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषानं दुमदुमत जातं. तर मग खरंच या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू केवळ योग निद्रेत जात नाहीत, तर यामागे एक अतिशय अद्भुत रहस्यमय आणि भक्तीने अशी ही रहस्य कथा दडलेली आहे. तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुराणानुसार भगवान श्रीहरी हे आपल्या परमप्रिय भक्त महाबली राजाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी स्वतः पाताळ लोकात जातात आणि तब्बल 4 महिन्यांसाठी एका रक्षकाच्या एका निष्ठावान पहारेकऱ्यांच्या रूपात त्याच्या द्वारावर ते उभे राहतात. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की या 4 महिन्यांचा संपूर्ण सृष्टीचा कारभार कोण सांभाळतो? भगवान विष्णूंनी महाबली राजाला नेमकं कोणतं वचन दिलं होतं आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हटलं जातं? या सर्वच प्रश्नांची उत्तरं आजच्या या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आषाढी एकादशी अगदी भक्तिभावानं या दिवशी ही कथा नक्की ऐका. विठुरायाची कृपा तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. तर कथेला सुरुवात करूया. ज्यावेळी पृथ्वीवर सर्वत्र सुख आणि शांती नांदत होती, तेव्हा माधाता नावाचा एक अत्यंत प्रतापी आणि चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता. त्याच्या राज्यात प्रजा इतकी सुखी आणि समाधानी होती की दुःख किंवा दारिद्र्य म्हणजे काय हे कोणालाही ठाऊक नव्हतं. राजा माधाता हा स्वतः अत्यंत धर्मनिष्ठ होता आणि आपल्या प्रजेला स्वतःच्या मुलांप्रमाणे अत्यंत प्रेमानं आणि काळजीनं सांभाळत करत होता. परंतु काळाची गती अत्यंत गोड असते आणि भविष्याच्या आता त्या उदांत कोणतं भयंकर रहस्य दडलं आहे हे कोणालाही सांगू शकत नाही. अचानक या सुखी राज्याला आता कोणाची तरी दृष्ट लागली आणि सलग 3 वर्ष राज्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. पावसाअभावी संपूर्ण राज्यात भयंकर दुष्काळ पडला. नद्या पूर्णपणे आटल्या आणि हिरवीगार शेती ही राखेसारखी कोमेजून गेली. अन्नाच्या एका कणासाठी आणि पाण्याच्या एका थेंबासाठी लोक तडफडू लागले आणि या भयंकर संकटांमुळे 4ही बाजूंना केवळ आक्रोशाचे आणि शोकाचे भयान वातावरण निर्माण झालं होतं. जेव्हा पोटाची आग भडकते आणि मृत्यूसमोर दिसतो, तेव्हा माणसाची धर्मावरील श्रद्धाही डळमळू लागते. प्रजेची धार्मिक कार्यामधील आणि ईश्वरावरील रुची हळूहळू कमी होऊ लागली आणि पापाचं प्रमाणही वाढू लागलं. आपल्या प्रजेची ही हृदयद्रावक अशी अवस्था पाहून राजा मांधाताचे अंतःकरण दुःखानं पिळवळून गेलं. तो रात्रंदिवस स्वतःच्या कर्मांना दोष देऊ लागला आणि अस्वस्थ राहू लागला. माझ्या हातून असा कोणता भयंकर अपराध घडला आहे ज्याची इतकी कठोर शिक्षा माझ्या निष्पाप प्रजेला मिळत आहे, असा विचार करत राजा रात्रंदिवस चिंताग्रस्त राहू लागला. या संकटातून प्रजेला मुक्त करण्याचा मार्ग शोधण्यासाठी राजाने अखेर आपल्या राजवाड्याचं सर्व सुख सोडलं. आपल्या निवडक सैनिकांसह राजा मांधाता हा आता घनदाट जंगलाच्या दिशेनं एका योग्य मार्गदर्शकाच्या शोधात आणि ईश्वराच्या आशेनं निघून गेला. अनेक दिवस जंगलात वणवण भटकल्यानंतर आणि अखेर संकटांचा सामना केल्यानंतर राजा मांधाता एका पवित्र अशा स्थळी पोहोचला. ते ठिकाण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र त्या असलेल्या महान अंगिरा ऋषींचं पवित्र आश्रम होतं. अंगिरा ऋषींचं हे पवित्र आश्रम आणि त्या आश्रमातील अत्यंत शांत, मंगलमय आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहून
राजाच्या अशांत आणि दुःखी मनाला थोडासा दिलासा मिळाला. राजानं अत्यंत नम्रपणे पुढे जाऊन ऋषींच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला आणि आपले डोळे अश्रूंनी भरून त्यांना आपली व्यथा ऐकवली. हे महात्मा, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे राजधर्माचं पालन केलं आहे. राजा अत्यंत अर्थस्वरात म्हणाला, तरीही माझ्याच राज्यावर हा भयंकर दुष्काळ का कोसळला आहे आणि माझ्या प्रजेचे हे दुःख कसं दूर होईल याचा मार्ग मला दाखवा. ऋषी अंगिरा यांनी अत्यंत शांतपणे आणि नम्रपणे राजाने हे म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने भूतकाळ आणि भविष्यकाळाचा वेध घेतला आणि हसून राजाला उत्तर दिलं. त्यांनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी एकादशी या अत्यंत पवित्र आणि महान व्रताचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यानंतर अंगिरा ऋषींनी सांगितलं की हे देवशयनी एकादशीचं व्रत अत्यंत फलदायी आहे आणि या व्रताच्या प्रभावानं राज्यावरील सर्व संकट कायमची दूर होतील. याच देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू एका महान भक्ताला दिलेल्या वचनाचे ते पालन करण्यासाठी 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात असंही ऋषींनी सांगितलं. राजाने अत्यंत उत्सुकतेने विचारलं की असा कोणता महान भक्त आहे ज्याच्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराला योग निद्रा धारण करावी लागते. तेव्हा ऋषींनी ती महान कथा सांगण्यास सुरुवात केली, जी कथा आपण आता जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा विठ्ठल विठ्ठल. कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळी असुरांच्या कुळात एक अत्यंत प्रतापी असा दानशूर आणि अफाट असा सामर्थ्यवान राजा जन्माला आला, ज्याचं नाव होतं राजा बळी. बळीराजा हा भगवान विष्णूंचा परमभक्त असल्यानं आणि तो परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा अत्यंत तेजस्वी पुत्र होता. असुरांच्या कुळात जन्म घेऊनही बळीराजा अत्यंत सद्गुणी, प्रजाहित दक्ष आणि धर्माचं अगदी काटेकोरपणे पालन करणारा असा महान सम्राट होता. बळीराजाचं सामर्थ्य आणि कीर्ती इतकी प्रचंड होती की त्याला नुसतं बळी न म्हणता सर्वजण अत्यंत आदरानं महाबळी असं संबोधत होते. त्यानं आपल्या अतुलनीय पराक्रमानं आणि कठोर तपश्चर्यानं संपूर्ण पृथ्वीलोक आणि पाताळ लोकावर आपलं एकछत्री राज्य प्रस्थापित केलं होतं. परंतु बळीराजाच्या महात्माकांक्षा इथेच थांबल्या नाहीत, तर त्याला संपूर्ण त्रैलोक्यावर आणि देवांच्या स्वर्गावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं. असुरांचे महान गुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजानं स्वर्गावर आक्रमण करण्याची प्रचंड मोठी तयारी सुरू केली. बळीराजानं आपल्या अफाट आणि भयंकर असुर सेनेसह स्वर्गावर चाल केली आणि इंद्रदेवासह सर्व देवांचा अत्यंत मानहानिकारक पराभव केला आणि या भयंकर आणि विनाशकारी युद्धात पराभूत झाल्यामुळं देवांना आपला लाडका स्वर्गलोक सोडून प्राण्यांच्या रक्षणासाठी इकडे तिकडे लपून राहावं लागलं. राजा बळीनं आता तिन्ही लोकांवर आपलं पूर्ण अधिकार प्रस्थापित केला होता आणि तो संपूर्ण त्रैलोक्याचा अनभिषिक्त सम्राट बनला होता. देवांचा हा दारुण पराभव आणि दयनीय अशी अवस्था पाहून सर्व लोकात सर्वत्र भयान शांतता पसरली. संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण आता असुर राजा बळीच्या हातात गेलं होतं आणि देवांचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आलं होतं. स्वर्गलोकातून हाकलून दिल्यानंतर लोकांना वनवन भटकावं लागत होतं आणि जंगलात आश्रय घ्यावा लागत होता. हे हृदयद्रावक दृश्य देवांची माता असलेल्या अदितीला अजिबात सहन झालं नाही. आपल्या पोटच्या मुलांची ही अत्यंत दयनीय आणि लाजिरवाणी अवस्था पाहून माता अदितीने मातृकमळ दुःखातनं शतशः विदीर्ण झाली.
ती रडत रडत आपले पती महान महर्षी कश्यप यांच्याकडे गेली आणि तिनं देवांच्या रक्षणासाठी त्यांच्याकडे अत्यंत व्याकुळतेने याचना केली. महर्षी कश्यपानं आपल्या दुःखी पत्नीचं सांत्वन केलं आणि तिला प्रत्यक्ष परमेश्वर विश्वाचं पालन करते भगवान श्रीहरी विष्णू यांची आराधना करण्याचा एकमेव मार्ग सुचवला. पतीच्या आज्ञेनुसार माता आदितीने अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग करून ती व्रत करत होती. पयोव्रत नावाचं अत्यंत कठीण आणि कठोर व्रत सुरू केलं. तिची ही तपश्चर्या इतकी प्रखर आणि निस्सीम होती की तिच्या भक्तीच्या तेजानं संपूर्ण ब्रह्मांड उजाळून निघालं. माता आदितीची ही निष्काम भक्ती आणि मातृप्रेमाची तडफड पाहून अखेर विश्वाचे पालन करते भगवान श्रीहरी विष्णू तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी माता आदितीला प्रत्यक्ष दिव्य दर्शनही दिलं आणि तिच्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवून अत्यंत मधुर आणि आश्वासक आवाजात तिला एक दिव्य वचनही दिलं. हे माते, तू अजिबात चिंता करू नकोस. मी लवकरच तुझ्या पोटी पुत्र रूपानं जन्म घेईल. भगवंत हसून म्हणाले, मी वामनाच्या रूपात येऊन तुझ्या सर्व पुत्रांचं गेलेलं वैभव आणि स्वर्गलोक त्यांचा सन्मानानं परत मिळवून देईल, असं अभयवचन साक्षात नारायणानं दिलं. भगवंतांनी दिलेल्या वचनानुसार अत्यंत शुभ आणि मंगलमय मुहूर्तावर माता अदितीच्या पोटी साक्षात श्रीहरी विष्णूंनी आपला 5वा अवतार धारण केला. हा अवतार अत्यंत तेजस्वी, सुंदर, परंतु दिसायला अगदी लहान अशा एका बटू ब्राह्मणाचा होता, ज्याला संपूर्ण जग वामन अवतार म्हणून ओळखतं. वामन देवांचा जन्म होताच संपूर्ण निसर्गात एक अत्यंत आल्हाददायक, पवित्र आणि मंगलमय परिवर्तन घडून आलं. आकाशातून स्वर्गीय फुलांचा वर्षाव होऊ लागला. मंद आणि सुगंधी वाराही वाहू लागला आणि सर्व दिशांना एक अलौकिक आणि शांत तेज पसरलं. वामन देवांनी जन्म घेताच एका लहानग्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ज्याच्या चेहऱ्यावर हजारो सूर्यासारखं तेज आणि चंद्रासारखी असीम शीतलता होती. जेव्हा त्यांच्या मुंजीचा पवित्र आणि वैदिक विधी पार पडला, तेव्हा सर्व देवी देवतांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या दिव्य बालकाला आपले आशीर्वादही दिले. त्यासोबत भेटवस्तू दिल्या. सूर्यदेवानं स्वतः अत्यंत श्रद्धेनं त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली आणि बृहस्पतींनी त्यांना पवित्र जानवं प्रदान केलं. महर्षी कश्यपांनी त्यांना मुंज ती गवतापासून बनवलेलं कौपिन हे वस्त्र दिलं आणि माता पृथ्वीनं त्यांना बसण्यासाठी काळविटाचं कातडे प्रदान केले. सोमदेवानं त्यांच्या एका हातात सुंदर दंड दिला आणि माता आदितीने त्यांना वस्त्र दिलं आणि आकाशदेवतेने त्यांच्या डोक्यावर एक सुंदर छत्री धरली. खुद्द ब्रह्मदेवानं त्यांना एक कमंडलू दिला. सप्तर्षींनी कुशाचं गवत दिलं, तर माता सरस्वतीनं त्यांना अक्षमाळा प्रदान केली आणि अखेरीस धनपती कुबेरानं त्यांना एक भिक्षापात्र दिलं आणि अशा प्रकारे हा छोटासा पण अत्यंत तेजस्वी बटू ब्राह्मण आपल्या महान कार्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला. त्याचवेळी इकडे पृथ्वीवर राजा बळीनं आपलं सामर्थ्य कीर्ती आणि पुण्य अधिक वाढवण्यासाठी एक भव्य संकल्प केला होता. त्यानं नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर एका विशाल आणि अद्भुत अशा अश्वमेध यज्ञाचं आयोजनही केलं होतं. या यज्ञासाठी जगभरातून अनेकच महान ऋषी, मुनी आणि विद्वान ब्राह्मण उपस्थित राहिले होते आणि सर्वत्र मंत्रोच्चार घोष सुरू होता. बळीराजाचं दानशूरत्व इतकं प्रसिद्ध होतं की या यज्ञात जो कोणी जे काही मागेल ते त्याला कधीही रिकाम्या हातानं परत पाठवलं जात नव्हतं. यज्ञ मंडपात वेदांच्या मंत्रोच्चाराचा अखंड आणि पवित्र घोष सुरू होता आणि यज्ञाच्या अग्नीच्या ज्वाळा थेट आकाशाला भिडत होत्या. अशा या अत्यंत मंगलमय आणि भव्य वातावरणात एक लहानसा पण अतिशय तेजस्वी वामन ब्राह्मण यज्ञमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या एका हातात दंड, दुसऱ्या हातात कमंडलू आणि डोक्यावर छत्री होती आणि त्याच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक तेजामुळे उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित होऊन
ते दिपून गेले. व वामनदेवानं जसं यज्ञमंडपात आपले पहिलं पाऊल ठेवलं तसं यज्ञातील अग्नीचे तेजही त्याच्यासमोर अचानक फिके पडले. सर्व ऋषीमुनी, ब्राह्मण आणि खुद्द असुरांचे गुरु शुक्राचार्य हे आपोआप आणि नकळतपणे त्यांच्या स्वागतासाठी जागेवरून उभे राहिले. राजा बळीनं जेव्हा या दिव्य आणि मनोमोहक अशा बालकावर पाहिलं तेव्हा त्याच्या अंतःकरणात एक अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण भावना निर्माण झाली. राजा बळी हा अत्यंत नम्रपणे स्वतः पुढे आला आणि स्वतः पुढे आला. त्यानं वामनदेवांचे पाय अत्यंत श्रद्धेनं धुतले, त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांना आता उच्च आसनावर विराजमानही केलं. राजा बळीनं अत्यंत नम्रपणे हात जोडून आणि मस्तक झुकावून वामनाला विचारलं, हे दिव्य आणि तेजस्वी ब्राह्मण बालका, तुझे रूप पाहून माझे डोळे आज खरोखरच तृप्त झाले. तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस हे मला ठाऊक नाही, पण तू आज माझ्या दारी याचक म्हणून आला आहेस, हे माझं परमभाग्य आहे. बळीराजा म्हणाला, तुला जे काही हवं असेल ते तू अगदी निसंकोचपणे माग. मी तुला अमूल्य संपत्ती, सुपीक गावं, हत्ती, घोडे, सोनं सर्व काही देण्यास तयार आहे. वामनदेवानं अतिशय गोड, निरागस आणि शांत हास्य करत बळीराजाला अत्यंत मार्मिक असं उत्तर दिलं, हे महान असुरराज बळी, तुझ्या दानशूरतेची आणि प्रतापाची कीर्ती मी तिन्ही लोकांमध्ये ऐकली आहे. वामनदेव म्हणाले, तू संपूर्ण सृष्टीचा सम्राट आहेस आणि तुला काहीही देणं सहज शक्य आहे. यात मला कोणतीही संकोच नाही. पण हे राजा, मला तुझ्या या अथांग संपत्तीची, सोन्या चांदीची किंवा विशाल राज्याची आणि राज्याची कोणतीही हाऊ नाही. मी एक अत्यंत साधा आणि लहानसा ब्राह्मण आहे. माझ्या गरजाही माझ्या शरीराप्रमाणे अगदी छोट्या आणि मर्यादितच आहेत. वामनदेव अगदी हळुवारपणे हसले आणि म्हणाले, जर तू मला खरोखरच काही देऊ इच्छित असेल आणि तुझ्या दानावर तुझा इतकाच विश्वास असेल तर मला फक्त एक छोटीशी भिक्षा दे. मला फक्त माझ्या या छोट्याशा पावलांनी मोजून 3 पावलं जमीन दे. मला यज्ञ करण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी तेवढीच जागा पुरेशी आहे. त्या पलीकडं मला काहीच आणि कसलीच अपेक्षा नाही. वामनाची ही अत्यंत छोटीशी, विचित्र आणि अनाकलनीय मागणी ऐकून राजा बळीला आता सुरुवातीला थोडं हसू आलं. नाही रे बालका, तू दिसायला अत्यंत तेजस्वी आहे, पण तुझी बुद्धी अजूनही लहान मुलांसारखीच आहे असं मला वाटत नाही. आणि बळीराजानं हसून विचारलं, मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे आणि तू माझ्याकडे फक्त 3 पावलं जमीन मागत आहेस. यानं तुझं काय कल्याण होणार? बळीराजानं वामनाला पुन्हा एकदा विचार करून आणखी काहीतरी पाहिजे असेल, काहीतरी मोठं मागायला सांगितलं. पण वामनदेव आपल्या 3 पावलं जमिनीच्या मागणीवर पूर्णपणे ठाम राहिले. हे सर्व दृश्य बाजूला उभे असलेले असुरांचे महान आणि ज्ञानी गुरु शुक्राचार्य अगदी अत्यंत बारकाईनं ते पाहत होते. आणि या छोट्याशा बालकाची वाणी, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या डोळ्यांतील ती गूढ चमक पाहून काहीतरी भयंकर असं कपट शिजत असल्याची तीव्र जाणीव झाली. शुक्राचार्याने तात्काळ आपले डोळे मिटले आणि आपल्या अत्यंत प्रभावी अशा दिव्य दृष्टीने ध्यान लावून पाहिलं की हा ब्राह्मण बालक खरोखर कोण आहे. त्यांच्या त्या दिव्य दृष्टीसमोर साक्षात विश्वाचं पालन करते भगवान श्रीहरी विष्णूंचे विराट आणि अथांग रूप प्रगट झालं आणि ते आतून हादरून गेले. त्यांनी अत्यंत घाईघाईनं डोळे उघडले आणि राजा बळीला सर्वांपासून बाजूला घेऊन अत्यंत कठोर शब्दात ताकीद दिली, हे मूर्ख राजा बळी, तू ज्याला एक साधा आणि निरागस ब्राह्मण बालक समजत आहेस तो आता दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात देवांचा देव भगवान श्रीहरी विष्णू आहे. शुक्राचार्य संतापानं आणि भीतीनं म्हणाले, देवांचं कार्य साधण्यासाठी आणि तुझे सर्वस्व हिरावून घेण्यासाठी हा विष्णू वामनाचं रूप धारण करून कपटाने तुझ्या दारात उभा आहे.
तू त्याला चुकूनही कोणत्याही प्रकारच्या दानाचं वचन देऊ नकोस, अन्यथा तुझं हे अफाट राज्य, तुझी संपत्ती आणि तुझा जीवही धोक्यात येईल. गुरूंचा हा अत्यंत गंभीर आणि भयानक इशारा ऐकून राजा बळी काही क्षण शांत आणि सुन्न होऊन उभा राहिला. त्याच्या मनात एक प्रचंड मोठं आणि भयंकर द्वंद्वयुद्ध सुरू झालं. एका बाजूला गुरूंची आज्ञा होती, तर दुसऱ्या बाजूला दारात आलेला साक्षात नारायण होता. बळीराजानं अत्यंत संयमानं पण अत्यंत ठामपणे आणि आदरानं गुरु शुक्राचार्यांना उत्तर दिलं. हे गुरुदेव, तुम्ही मला सांगत आहात की माझ्या दारात साक्षात परमेश्वर आज याचक म्हणून उभा आहे. ज्या भगवंताच्या एका कृपादृष्टीसाठी महान असं ऋषी मुनी हजारो वर्ष जंगलात कठोर तपश्चर्या करतात, तोच भगवान आज माझ्याकडे भिक्षा मागत आहे. बळीराजाचे डोळे आनंद अश्रूंनी पाणवले. यापेक्षा मोठं आणि महान भाग्य या जगात एका सामान्य जीवाचं काय असू शकतं? जर प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी माझ्यासमोर हात पसरून उभा असेल, तर मी त्याला रिकाम्या हातानं कसं परत पाठवू शकतो? बळीराजा अत्यंत भावुक होऊन म्हणाला, हजारो संपत्ती गेली तरी 72, माझे प्राण गेले तरीही चालतील, पण मी माझ्या दारात आलेल्या साक्षात भगवंताला दिलेलं वचन कधीही मोडणार नाही. आणि बळीराजाचा हा अत्यंत ठाम निश्चय व ईश्वरावरील निस्सीम भक्ती पाहून शुक्राचार्य अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्याला भयंकर शाप दिला. तुझ्या या अहंकारामुळे आणि माझ्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे तुझं हे सर्व ऐश्वर आणि सत्ता लवकरच नष्ट होईल, असा शाप त्यांनी दिला. परंतु गुरूंच्या शापाची कोणतीही पर्वा न करता बळीराजा हातामध्ये पाण्याचा कमंडलू घेऊन दान संकल्प करण्यासाठी वामनासमोर अगदी आनंदाने आला. आपल्या शिष्याचं राज्य आणि त्याचं प्राण वाचवण्यासाठी शुक्राचार्यांनी अत्यंत सूक्ष्म असं रूप धारण केलं आणि ते कमंडलूच्या तोटीमध्ये जाऊन घट्ट बसले. त्यांचा हेतू हा होता की कमंडलूतून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडू नये आणि बळीचा दानाचा संकल्प जो आहे तो पूर्ण होऊ नये. बळीराजानं कमंडलू तिरका केला, पण त्यातून पाण्याचा एक थेंबही खाली पडत नव्हता. आणि हे पाहून बळीराजा आणि तेथील सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले. वामनदेवानं अत्यंत सहजपणे आणि हसत हसत जवळचं एक कुशाचं गवत, दर्भाची काडी जी आहे ती उचलली आणि ते कमंडलूच्या तोटीत आत खुपसलं. ती गवताची काडी जी आहे ती अत्यंत टोकदार काडी अशी थेट आत लपून बसलेल्या त्या शुक्राचार्यांच्या एका डोळ्याला जाऊन जोरात टोचली. शुक्राचार्य अत्यंत भयंकर वेदनेने विवळत होते आणि तिथे तात्काळ कमंडलूतून बाहेर पडले आणि त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला. अशा प्रकारे पाण्याचा मार्ग मोकळा झाला. बळीराजानं हातावर पाणी घेतलं आणि 3 पावलं भूमिदान करण्याचा आपला तो महान असा ऐतिहासिक संकल्प पूर्ण केला. जसा बळीराजानं दानाचा संकल्प पूर्ण करून पाणी खाली सोडलं, तसा तो छोटासा आणि निरागस दिसणारा वामन ब्राह्मण अचानक वाढू लागला आणि पाहता पाहता त्या वामनानं अत्यंत भयंकर आणि वेगानं इतकं मोठं अवाढव्य आणि अलौकिक रूप धारण केलं की सर्वांचे डोळे दिपून गेले. त्यांचं मस्तक थेट आकाशाला आणि स्वर्गाला भिडलं आणि त्यांच्या शरीरातून निघणारे ते प्रचंड तेज हजारो सूर्यांच्या तेजालाही लाजवणारं ठरलं. बळीराजा आणि तिथे उपस्थित असलेले सर्व महान ऋषीमुनी, देव आणि असुर हे अद्भुत आणि भयंकर रूप पाहून भीतीने थरथर कापू लागले. भगवान श्रीहरी विष्णूंच्या या अथांग आणि विराट रूपाला त्रिविक्रम रूप असं म्हटलं जातं, ज्यानं संपूर्ण ब्रह्मांड आपल्या एकाच कवेत घेतलं होतं. भगवंतांनी अत्यंत वेगानं आपलं पहिलं महाकाय पाऊल उचललं आणि एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी, सर्व दिशा, पर्वत, नद्या आणि महासागर मोजून घेतले. आणि त्यानंतर भगवंतांनी आपलं दुसरं पाऊल आकाशाच्या दिशेनं उचललं आणि दुसऱ्याच पावलात संपूर्ण स्वर्गलोक, अंतरिक्ष आणि सर्व ग्रहताऱ्यांची कक्षा मोजून काढली. आणि अवघ्या 2च पावलांमध्ये भगवंतांनी राजा बळीची संपूर्ण संपत्ती,
त्याचं अफाट साम्राज्य आणि त्याचं त्रैलोक्यावरील वर्चस्व स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. आता भगवंताच्या या प्रचंड पावलाखाली मोजण्यासाठी या संपूर्ण विश्वात 1 इंचही जागा शिल्लक राहिली नव्हती. बळीराजाचं सर्वस्व हिरावून घेतलं गेलं होतं. त्याचं राज्य संपलं होतं आणि आता फक्त एक अत्यंत सामान्य आणि कंगाल व्यक्ती उरला होता. आपले अत्यंत रौद्र रूप धारण करून बळीराजाला अत्यंत गंभीर आणि कडाडणाऱ्या आवाजात विचारलं, हे राजा बळी, मी अवघ्या 2 पावलात तुझं संपूर्ण साम्राज्य, तुझी संपत्ती आणि ही अथांग त्रैलोक्य मोजून घेतलं आहे. भगवान म्हणाले, आता मला सांग, तू मला 3 पावलं जमीन देण्याचं वचन दिलं होतंस, पण आता माझं हे 3रं पाऊल ठेवण्यासाठी मी कोणती जागा शोधू? भगवंतांनी विचारलं. भगवंतांचा हा कडाडणारा आवाज ऐकूनही बळीराजाच्या चेहऱ्यावर भीतीचा किंवा दुःखाचा कोणताही लवलेशही नव्हता. त्याच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त भगवंतांप्रती असलेली अथांग भक्ती आणि दातृत्वाची असीम भावना पूर्णपणे भरून राहिली होती. बळीराजानं अत्यंत शांतपणे विचार केला की संपत्ती आणि राज्यापेक्षा या संपत्तीचा मालक आणि दानशूर हा नेहमीच श्रेष्ठ असतो. बळीराजानं अत्यंत नम्रपणे आणि भक्तिभावानं आपलं मस्तक भगवंतासमोर झुकवलं आणि दोन्ही हात जोडून तो म्हणाला, हे प्रभू, माझ्याकडं आता तुम्हाला देण्यासाठी कोणतीही संपत्ती किंवा राज्य उरलेलं नाही. हे पूर्णपणे खरं आहे. बळीराजा म्हणाला, परंतु जोपर्यंत माझा हा देह आणि माझं हे मस्तक अस्तित्वात आहे तोपर्यंत माझं दान हे अपूर्ण राहू शकत नाही. त्यानं अत्यंत भावुक होत सांगितलं, हे प्रभू, कृपा करून तुमचं हे पवित्र 3रं पाऊल माझ्या या मलिन मस्तकावर ठेवा आणि माझे हे दान पूर्ण करून मला कृतार्थ करा. हे अद्वितीय समर्पण आणि भक्ती पाहून भगवान श्रीहरी विष्णूंचे अंतःकरण अतीव प्रेमानं आणि वात्सल्यानं पूर्णपणे भरून आलं. ज्या अहंकाराने बळीला त्रैलोक्याचा स्वामी बनवलं होतं तो अहंकार आता भगवंताच्या चरणी हा कायमचा विलीन झाला होता. भगवंतांनी अत्यंत प्रेमानं आणि आनंदानं आपलं 3रं पाऊल बळीराजाच्या त्या झुकलेल्या मस्तकावर ठेवलं. भगवंताच्या चरणांचा स्पर्श होताच बळीराजाला थेट सुतल नावाच्या अत्यंत सुंदर आणि स्वर्गसमान पाताळ लोकात पाठवून दिलं गेलं. बळीराजा पाताळात पोहोचल्यावर भगवंतांनी स्वतः त्याला तिथे जाऊन दर्शन दिलं आणि त्याच्या या निस्सीम भक्तीवर ते अत्यंत प्रसन्न झाले. भगवंतांनी बळीला संपूर्ण पाताळ लोकाचा सुतल लोकांचा स्वामीही बनवलं आणि पुढील मन्वंतरात त्याला थेट स्वर्गलोकाचं इंद्रपद प्राप्त होईल असा आशीर्वादही दिला. पण बळीराजानं भगवंताकडे राज्याऐवजी आणि संपत्तीऐवजी एक अत्यंत वेगळीच मागणी केली आणि विलक्षण मागणी केली, जे ऐकून भगवंतांनाही प्रचंड आश्चर्य वाटलं. हे प्रभू, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला संपत्ती नको, तर असं वरदान द्या की जेव्हाही मी सकाळी उठून माझे डोळे उघडीन तेव्हा मला सर्वप्रथम तुमचंच दर्शन व्हावे. बळीनं अत्यंत भावुक होऊन मागितलं आणि आपल्या अत्यंत लाडक्या भक्ताची ही निस्सीम इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णू स्वतःच्या हातात गदा घेऊन पाताळ लोकात बळीराजाच्या महलाचे द्वारपाल पहारेकरी म्हणून उभे राहिले. जो परमेश्वर संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता आणि स्वामी आहे तो एका भक्ताच्या अथांग प्रेमापोटी पाताळात द्वारपाल बनून राहिला आणि हे पाहून देवही थक्क झाले. इकडे वैकुंठात भगवान विष्णू आपले कार्य संपूनही परत न आल्यामुळं माता लक्ष्मी अत्यंत चिंतेत आणि काळजीत पडली. अनेक दिवस आणि अनेक महिने उलटून गेले, पण भगवंताचा कोणताही ठाव ठिकाणा नव्हता, ज्यामुळे वैकुंठातील आनंद हा नाहीसा झाला. जेव्हा माता लक्ष्मीला नारद मुनींकडून समजलं की आपले स्वामी पाताळ लोकात बळीराजाच्या दारात एक सामान्य पहारेकरी म्हणून उभे आहेत, तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि आपल्या लाडक्या पतीला परत वैकुंठात घेऊन येण्यासाठी आणि बळीराजाला दिलेल्या वचनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने एक अत्यंत हुशार योजना आखली. तिनं आपलं सर्व वैभव सोडून एक अत्यंत गरीब, असहाय्य आणि दुःखी स्त्रीचं रूप धारण केलं.
फाटकी कपडे परिधान करून आणि डोळ्यातून खोटे अश्रू आणून ती रडत रडत थेट पाताळ लोकात राजा बळीच्या महालासमोर गेली. एका गरीब आणि असहाय्य स्त्रीला अशा अवस्थेत आपल्या दारात रडताना पाहून दानशूर बळीराजाचं अंतःकरण हे भरून आलं आणि त्यानं अत्यंत आदरानं तिची विचारपूस केली. हे माते, तू कोण आहेस आणि इतक्या शोकाकुल अवस्थेत माझ्या दारात का रडत आहेस? बळीराजानं अत्यंत कनवाळू आवाजात विचारलं. तुला जे काही हवं असेल ते मला अगदी निसंकोचपणे सांग. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि तुझं दुःख दूर करेन. माता लक्ष्मीनं रडत रडत अत्यंत करुणास्वरातच उत्तर दिलं. हे राजा, मला या विशाळ जगात कोणताही भाऊ नाही आणि याचं दुःखातनं माझं हृदय आता तुटून पडलं आहे. जर तू मला आपली बहीण मानून माझा स्वीकार केलास आणि मला संरक्षण दिलेस तर माझं हे दुःख कायमचं दूर होईल. बळीराजाला त्या स्त्रीच्या बोलण्याचा इतका जिव्हाळा आणि प्रामाणिकपणा जाणवला की त्यानं एका क्षणाचाही विचार न करता तात्काळ तिला आपली बहीण म्हणून स्वीकारलं. माता लक्ष्मीनं अत्यंत प्रेमानं आणि आनंदानं बळीराजाच्या मनगटावर संरक्षणाचा एक अत्यंत पवित्र धागा म्हणजेच राखी बांधली आणि त्याला ओवाळलं. या पवित्र आणि प्रेमळ कृतीमुळे बळीराजा अत्यंत भारावून गेला आणि त्यानं आपल्या या नवीन बहिणीला कोणतीही भेटवस्तू मागण्याची आग्रहाची विनंती केली. हे बहिणी, तू मला आज भावाचा मान दिला, महान दर्जा दिला आहेस. आता तुला जी भेटवस्तू हवी असेल ती अगदी तू निसंकोचपणे माग. बळीराजा अत्यंत आनंदाने तिला म्हणाला. तेव्हा माता लक्ष्मीने आपल्या गरिबीचं सोंग सोडलं आणि ती आपल्या खऱ्या अत्यंत तेजस्वी आणि दिव्य रूपात प्रगट झाली. ती म्हणाली, हे भावा, जर तू मला खरोखरच काही देऊ इच्छित असशील तर दारात उभा असलेल्या तुझ्या या पहारेकऱ्याला मला परत दे. तुझं हे द्वारपाल दुसरे तिसरे कोणी नसून माझे स्वामी भगवान श्रीहरी विष्णू आहेत. आपल्यासमोर साक्षात माता लक्ष्मीला पाहून बळीराजाला अत्यंत आनंद झाला आणि त्याचबरोबर परमेश्वर दूर जाणार म्हणून दुःखही झालं. त्यानं एका क्षणाचाही विचार न करता दिलेल्या वचनानुसार भगवान विष्णूंना त्यांच्या द्वारपालाच्या कर्तव्यातून मुक्त केलं आणि माता लक्ष्मीसोबत वैकुंठात जाण्याची परवानगीही दिली. बळीराजाला सोडून वैकुंठाकडे जाताना भगवान विष्णूंनी त्याला एक अत्यंत महत्त्वाचं आणि अलौकिक आश्वासन दिलं, जे आजही हिंदू धर्मात अत्यंत काटेकोरपणे पाळलं जातं. भगवंतांनी अत्यंत प्रेमानं सांगितलं की हे बळीराजा, हे बळी, तू मला मुक्त केलंस, पण मी तुझं प्रेम कधीही विसरू शकणार नाही. मी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपर्यंत सलग 4 महिने तुझ्यासोबत पाताळ निवास करेल आणि या पाताळात निवास करेन. भगवंताच्या याच अद्भुत वरदानामुळे दरवर्षी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं अत्यंत भक्तिभावानं म्हटलं जातं. कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात किंवा पाताळात योग निद्रेत जातात आणि बळीराजाला दिलेलं आपलं वचन हे पाळतात. या 4 महिन्याच्या अत्यंत पवित्र काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं, ज्या दरम्यान विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखी कोणतीही शुभ किंवा मंगलमय कार्य केली जात नाहीत. या काळात विश्वाचा सर्व कारभार हा भगवान शिव अत्यंत समर्थपणे आपल्या हातात घेतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. जेव्हा कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा पुन्हा सर्व मंगल कार्य आणि शुभ सोहळे मोठ्या उत्साहात सुरू होतात. अशा प्रकारे एका भक्ताच्या प्रेमापोटी निर्माण झालेली ही महान परंपरा आजही हिंदू धर्मात अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तीनं पाळली जाते. मांधाताने अंगिरा ऋषींच्या मुखातून ही संपूर्ण कथा अत्यंत तल्लीन होऊन आणि डोळ्यात अश्रू आणूनच श्रवण केली. ऋषींच्या आज्ञेनुसार राजा मांधाता आणि त्याच्या राज्यातील सर्व प्रजेने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावानं विधिपूर्वक देवशयनी एकादशीचं हे पवित्र व्रत पाळलं आणि या व्रताच्या अद्भुत अलौकिक आणि दिव्य प्रभावानं राज्यात तात्काळ मुसळधार पाऊस पडला.
नद्या नाले भरून वाहिले आणि दुष्काळाचं ते भयंकर संकट कायमचं दूर झालं. ही कथा आपल्याला शिकवते की भगवंताच्या चरणी जर आपण आपला अहंकार आणि सर्वस्व पूर्णपणे अर्पण केलं तर परमेश्वर स्वतः आपलं रक्षण करण्यासाठी धावून येतो. राजा बळीनं आपलं अफाट राज्य गमावलं, पण त्या बदल्यात त्याला प्रत्यक्ष भगवंताची अखंड साथ आणि अथांग प्रेम मिळालं. हीच खऱ्या भक्तीची ताकद आहे, जिथे भक्त आणि देव यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटून जातं आणि उरतो तो फक्त प्रेमाचा अथांग महासागर. या देवशयनी एकादशीच्या परमपवित्र आणि महान कथेचा जो कोणी श्रवण आणि वाचन अगदी विश्वासानं मनन करतो, त्याच्या जीवनातील सर्व पाप ही दूर